मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेत सकाळचे 6:12 झालेत. मस्तपैकी रेडी झालो आहे. पप्पा चाय पित आहेत आणि बॅग बिग सगळं भरून ठेवली आहे इथं. तर फक्त निघायचं आहे. पटकन निघू आता स्टेशनला जाऊन की रोज आम्हाला लेट व्हायचं ना, तर सध्या लवकर आवरतं आहे आमचं. तर सध्या तर लवकर निघतो आहे. आणि इथं मम्मी फुल एकदम आरामात टाईमपास करत करत उठते, आवरत नाही काय नाही. काय मम्मी सध्या फुल तुमचा टाइमपास चालू आहे, फुल चिल मोडमध्ये. दिवसभर झोपा काढा, उठा, काम करा. किती झोपा काढल्या? किती वाजता उठले मी? 5 वाजता उठले. 5 नाही 5:15. मग 15 मिनिटं लेट, कारण थंडी. 5:15 पण नाही, 5:30ला उठलं तुम्ही. 5:15ला उठले. 5:30ला जाऊ द्या. कधी पण उठलात ना उशिराने. मग 5:30ला उठले ना बाळा. 5:30 म्हणजे काही जास्त उशीर नाही. 7-8 म्हणजे जास्त उशीर आहे. मी 3ला उठलोय. तू 3ला उठले तर तुला अभ्यास करायचा आहे. मला कुठला अभ्यास करायचा आहे? अभ्यास घ्यायचा पण तुम्हाला तुमच्या मुलाचा. घेईल. काल जरा जास्त थकले होते. सिर्फ वादे, पण आम्हाला काहीच नाही येत. झालं असेल तर जाणारच आहे कॉलेजला, अभ्यास करायचा आहे मला. तर मित्रांनो कॉलेजला जाऊयात आपण. Give me some sunshine, give me some. बचपन तो गया, जवानी भी गई. काय कुठे गेला होता? आयडी कार्ड विसरला. आयडी कार्ड गेलो, मग दिलं. स्टेशनला बसून राहावं लागलं. ट्रेन नव्हतं ना, ट्रेन लेट होत्या. मग तू काय त्याला कंपनी द्यायला स्टेशनलाच थांबला होता? नाही, रिक्षामध्ये येऊन बसलेलो. रिक्षा भरायला वेळ लागली. मग ट्रेन आली. मग ट्रेनमधली गर्दी आली. मग भूषण नाही आला का? नाही, तो कात्रपला होता. अच्छा. मी आलो. नाही का दादाला लिफ्ट घेऊन गेलो. एका दादाकडनं हा काय? हात केला त्याने गाडीच्या. बोललो अर्जंट आहे भावाला आयडी कार्ड त्याला जायचं. त्याने थांबवलं, घेऊन गेला स्टेशनला. अरे वा. पण त्याची ट्रेन चुकली. माणूस माझ्या समोरून ट्रेन गेली आणि मी स्टेशनला पोहोचलो. असू दे. मग काय आता आयडी कार्ड गरजेचं आयडी कार्ड होतं. भेटला. सांगितलं कॉलेजला गेला असेल. जेवायला मला भूक लागली. खाल्लं नाही. पाणी पण जरा. हो देते, पाणी देते. थंड करायला ठेवलं. पटकन जेवण बाहेर. मी आनंदला बोलवतो जेवायला. आईचा उपवास आहे. आनंदला बोलव. ठीक आहे. अण्णा जेवायला चला. जेवायला चला. आता वाजले 3:20 झाले. आता 3:20 झालं. आता जस्ट मला झोपेतून उठलं. ते मानवला देऊन आलो. जेवलो, जरा झोपलेलो इथं. आता जरा बरं वाटतं. जरा झोपेतून उठलं ना असं वाटतं शुद्धी. ते भयंकर झोप आलेली माहिती आहे मला. काय मम्मी काय करताय? काय करताय? जस्ट भांडी घासून झाली आणि आता बसले. माझी मस्त झोप झाली पूर्ण. अलार्म लावून काय करतोय देव जाणे. मला उठायचं 3 वाजता पण नाही उठलो मी. नाही उठलास? मला वाटलं फोन वाजतोय. माझ्या फोन मध्ये अलार्म लावून ठेवला असतो. माझा फोन इथं बाहेर चार्जिंगला होता ना. चल अभ्यासाला बस आता. 3:30ला बरोबर बस आणि 5:30ला उठ. क्लासला किती वाजता जाणार? नाही, थोडासा उशीर आणि 6 वाजता. 6:15. हा मग 3:30 ते 5:30 उठायचं नाही. सूप पाणी सगळं काय काय असेल ते सगळं करून घ्यायचं. हा. तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे 5:05 झालेत. आता 5:05 झालेत आणि आता मी करतो नाश्ता. माझी सगळा तिथं नाश्ता. आईने दुपारी उरलेला भात आहे ना, शिळा भात नाही बोलता येणार, ताजाच भात आहे, दुपारीच केला आहे. तो ह्याला आईने मला करून दिला आहे. अहो थांबा जरा. ह्याला मला फ्राय करून दिला, म्हणजे येल्लो करून दिला आहे, पिवळा भात करून दिला आहे. सगळं पटकन खातो, नाश्ता करतो आणि परत बसतो अभ्यासाला. कारण की निघायचे क्लासला. होमवर्क पण बाकी खूप. कॉलेजमधून आम्हाला असाइनमेंट दिली आहे फिजिक्सची, ती कंप्लीट करून न्यायची 5 तारखेपर्यंत. ते करायचं. क्लासमध्ये टेस्ट होणार आहे, त्याचा अभ्यास करायचा न्यूमेरिकल्सचा.
अभ्यासला ये, खातो, बडबड कमी करतो, अभ्यास करतो. संध्याकाळचे 5:30 अभ्यास वगैरे झाला मस्त इथे बसलो तर इथे व्हिडिओ एडिटिंग करत बसलोय. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला, तुम्हाला ते आमचं गाणं आवडलं, प्रिव्हियसमधलं गाणं आहे ते माहिती आहे. आम्ही चांगले सिंगर नाही आहे पण बेसूर आहे आम्ही, माहिती आहे, शिकतोय आम्ही, वर्क इन प्रोग्रेस कोणी. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला, गाणं आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल बनवून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे टेक केअर, बाय बाय, सी यू. उद्या पाहिजे मी नवीन गाणं बोलीन खास तुमच्यासाठी पाहिजे तर. खास तुमच्या डिमांडवरती तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणतं गाणं. गिटारवरती वाजवलं असतं का, अशी आम्ही नुसती गाणी गात नाही. तर गिटारवरती वाजवलं असतं गाणं सांगा, मी वाजवेल. मी नाही म्हणजे तुम्हाला मित्र वाजवेल, आम्ही गाणी बोलू. बाय बाय.